काही पदार्थ फक्त पोट भरत नाही तर आठवणही ताज्या करतात। बाजारातली ती गजबज, मित्रासोबतच्या त्या गप्पा आणि चाटचा तो अविस्मरणीय स्वाद। चाटच्या याच दुनियेत एक अशी चाट आहे ज्याची चव आपल्याला थेट त्या जुन्या सुवर्ण काळाची सफर घडवून आणते। ती चाट म्हणजे प्रत्येकाच्या मनावर राज्य करते। ती म्हणजे द किंग ऑफ चाट म्हणजे राज कचोरी। वरून कुरकुरीत आणि आतमध्ये भरपूर फ्लेवरचा धमाका। मी अंजली टेस्टी मेनूमध्ये तुमचं स्वागत करते। अशा चटपटीत चाटला सुरुवात करूया। तर त्यासाठी सर्वात आधी मैदा घ्यावा लागेल, त्यानंतर रवा वापरायचा आहे इथे, आणि इथे रवा जाडच इथे वापरायचा आहे, त्याने रिझल्ट एकदम छान मिळतो। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व साहित्य आपल्याला कोरडंच आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या मिश्रणापासून ज्या कचोऱ्या तयार होतात त्या 1 महिना आपण स्टोअर पण करू शकतो। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि सेमी थिक इथे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। एकदम खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको, या पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। आणि थोडीशी सैल यासाठी मळायची की जो आपण जाड रवा वापरला आहे तो थोडासा फुलतो, यासाठी आपल्याला इथे थोडीशी सैल आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे। आणि कणिक मळल्यानंतर त्या कणकेला अर्धा तास रेस्ट द्यायचा। त्यानंतर इथे स्टफिंग बनवून घेऊया। त्यासाठी बेसन, मीठ, सोडा आणि थोडीशी हळद टाकायची। अगदी थोडं पाणी टाकून बेसन मळून घ्यायचं आणि बेसन मळायला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे अगदी थोडं पाणी टाकायचं आणि गोळा व्यवस्थित छान मळून घ्यायचा। आणि या गोळ्यालाही आपल्याला अर्धा तास रेस्ट द्यायची आहे। यामध्ये मी हळद टाकताना दाखवायला विसरले, तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची आणि ओल्या कपड्याने झाकून आपल्याला अर्धा तास रेस्ट द्यायची आहे। अर्ध्या तासानंतर आपल्याला आउटर लेअरचा जो गोळा आहे तो छान मळून घ्यायचा, त्यामुळे आपली कचोरी फुटणार पण नाही आणि आपल्याला लाटायलाही सोपी जाईल। त्यानंतर आउटर लेअरच्या गोळ्याचे छान छोटे बॉल्स करून घ्यायचे आणि स्टफिंगचे पण तुम्हाला ज्या आकाराची कचोरी बनवायची त्या आकाराची, आणि ते ओल्या कपड्याने झाकून घ्यायचे। नंतर आउटर लेअरचा एक गोळा घेऊन त्याला एक वाटीचा आकार द्यायचा, त्यामध्ये स्टफिंग भरायचं आणि व्यवस्थित त्याला सील करायचं। ते स्टफिंग बाहेर नाही निघालं पाहिजे यासाठी। आणि व्यवस्थित सील केल्यानंतर त्याला हाताने गोल करून घ्यायचं आणि हाताने त्याला प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जे आतलं स्टफिंग आहे ते व्यवस्थित आतमध्ये स्प्रेड होईल आणि आपली पुरी पण छान व्यवस्थित लाटता येईल। कोरडं पीठ न लावताच आपल्याला पुरी इथे लाटता येते। तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही थोडंसं कोरडं पीठ पण इथे लावून पुरी लाटू शकता। आता या पद्धतीच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आणि पुऱ्या लाटल्यानंतर त्याला ओल्या जो कपडा राहतो आपला त्याच्याच खाली आपल्याला त्याला ठेवायचं आहे। पुऱ्या आपल्या कोरड्या नाही झाल्या पाहिजे। तेल छान व्यवस्थित हाय फ्लेमवर गरम करून घ्यायचं आणि गॅस लो करायचा। त्यामध्ये पुरी टाकून असं झाराच्या साहाय्याने त्यावर तेल टाकायचं आणि दोन्ही साईडनी आपल्याला छान गोल्डन ब्राऊन आणि व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत ही पुरी इथे तळून घ्यायची आहे। इथे आपली पुरी बघा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी होऊन इथे तयार आहे। आता इथे आपल्या सर्व पुऱ्या आपण इथे तयार करून घेतल्या आणि ह्या पुऱ्या इतक्या कुरकुरीत तयार होतात की तुम्ही 1 महिना जरी ह्या स्टोअर केल्या तरी ह्या एवढ्याच कुरकुरीत राहतात। मी तुम्हाला ही पुरी नंतर फोडूनही दाखवणार आहे। त्याआधी आपण इथे एक चटणी बनवून घेऊया आणि या चटणीचं प्रीमिक्सची रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत। तर तेच प्रीमिक्स घेऊन मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे आपली हिरवी चटणी झटपट इथे तयार होते। तुम्ही हे प्रीमिक्स नक्की तयार करून ठेवा, म्हणजे तुम्हाला भरपूर रेसिपीमध्ये हे वापरता येते। इथे आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे। कचोरीमध्ये टाकण्यासाठी एक चटपटीत चना बनवून घेऊया। त्यासाठी उकळलेले आपल्याला छोले घ्यायचे आहे, उकळलेला बटाटा बारीक चिरलेला, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा, हिरव्या मिरच्या टाकायच्या तुमच्या आवडीनुसार बारीक चिरलेल्या, चिली फ्लेक्स टाकायचे तुमच्या आवडीनुसार, त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे, काळं मीठ लागेल, छोले मसाला लागेल आणि चाट मसाला टाकायचा
आणि हे व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स केल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. परत एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबाचा रस टाकल्यानंतर हे सगळं आता व्यवस्थित आपलं मिक्स करून घ्यायचं. आणि इथे आपले चटपटीत चणे इथे तयार झाले आहे. त्यानंतर एक मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी चाट मसाला घ्यायचा आहे, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळं मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हा मसाला आपल्याला राजकचोरीवर टाकायसाठी मदत होतो आणि तुम्ही इतरही रेसिपीमध्ये हा मसाला वापरू शकता. अतिशय कुरकुरीत आणि क्रिस्पी ही कचोरी तयार होते. तुम्हाला फोडताना समजत असेल की किती क्रिस्पी आणि कुरकुरीत ही कचोरी इथे तयार झाली आहे. 1 महिना स्टोअर करा. अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी इथे आपली कचोरी तयार आहे. आता आपण कचोरी सर्व करूया. त्यामध्ये सर्वात आधी मसाले छोले टाकायचे, नंतर चाट पापडी टाकायची आहे, मोड आलेले आणि थोडंसं मीठ टाकून उकळलेले मूग टाकायचे. मी इथे दहीवडे करून घेतलेले आहे आणि चाटमध्ये वापरायचे म्हणून मी इथे छोटे छोटे केले. तुमच्याकडे मोठा दहीवडा असेल तर तो तुम्ही थोडासा क्रश करून कचोरीमध्ये टाका. इथे दहीवडे टाकायचे. त्यानंतर छान आपलं जे चाटचं दही आहे ते भरभरून छान टाकायचं. त्यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतला होता तो तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे. आणि चटण्या टाकायच्या आहे 2 प्रकारच्या, एक चिंचेची चटणी आणि एक हिरवी चटणी. दोन्ही तुम्ही आवडीनुसार इथे टाकून कचोरीला छान डेकोरेट करू शकता. त्यानंतर आवडीनुसार तुम्हाला कांदा टाकायचा असेल तर कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची, चाटचे शेव टाकायचे आहे, त्यामध्ये बीटरूट आणि मी आल्याचे काप टाकलेले आहे. इथे आपली राज कचोरी तयार झालेली आहे. फुल्ली लोडेड आणि अतिशय चविष्ट अशी राज कचोरी आपली इथे तयार झाली आहे. तुम्ही ही कचोरी नक्की ट्राय करा.